नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस 63 जागांवर निवडणूक रिंगणात, पण प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवारच नाही। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 63 जागांवर उमेदवार जाहीर करत थेट राजकीय रिंगणात दमदार एंट्री घेतली असली तरी देखील हनुमानगड प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकही उमेदवार न देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। ही बाब केवळ तांत्रिक नसून त्यामागे सखोल राजकीय गणित असल्याची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवार यादीनुसार प्रभाग क्रमांक 4 हनुमानगड येथून एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेला नाही। विशेष म्हणजे या प्रभागात इतर पक्षांकडून मात्र उमेदवार मैदानात असल्याची माहिती आहे। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की हा प्रभाग जाणीवपूर्वक सोडण्यात आला आहे का, की अंतर्गत गटबाजी, इच्छुकांचा अभाव किंवा स्थानिक समीकरणांमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे। राजकीय जाणकारांच्या मते हनुमानगड हा प्रभाग पारंपरिकदृष्ट्या अत्यंत चुरशीचा आणि विरोधकांसाठी पोषक मानला जातो। त्यामुळे हरायचं निश्चित असलेलं मैदान टाळण्याची ही रणनीती असू शकते असा तर्कही लावला जात आहे। एकीकडे प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार नसला तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये उमेदवारी देत आपली संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। प्रभाग क्रमांक 1 ते 19 पर्यंत अनेक ठिकाणी 2 ते 5 उमेदवार देत पक्षाने लढाईची तयारी पूर्ण असल्याचा संदेश दिला आहे। विशेषतः तरोडा खुर्द, सांगवी, कैलासनगर, भाग्यनगर, जयभीमनगर, उमर कॉलनी, मोंढा चौफाळा, इतवारा, मदिनानगर, होळी, खडकपुरा, वसरणी या प्रभागांमध्ये 4-4 उमेदवार देत राष्ट्रवादीने थेट महापालिकेतील सत्तेवर दावा सांगण्याची भूमिका घेतली आहे। यादीवर नजर टाकल्यास काही प्रभागांमध्ये इच्छुकांची गर्दी तर काही ठिकाणी अत्यल्प उमेदवार दिसतात। हे चित्र पक्षातील अंतर्गत मतभेद, स्थानिक नेत्यांमधील असंतोष आणि तिकीट वाटपातील ताणतणाव अधोरेखित करतं। विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मजबूत इच्छुक असूनही त्यांना उमेदवारी न मिळाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। याचा फटका प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच 63 जागांवर उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही मैदान सोडलेलं नाही हा संदेश दिला। मात्र प्रभाग 4 मधील अनुपस्थिती ही कमकुवत कडी विरोधकांसाठी हत्यार ठरू शकते। नांदेड महापालिका निवडणूक ही केवळ पक्षांची नव्हे तर रणनीती, अंतर्गत राजकारण आणि स्थानिक समीकरणांची लढाई ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळ दाखवलं असलं तरी काही प्रभागातील रिकाम्या जागा आणि असंतोष हा पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो। आगामी काळात प्रचार, बंडखोरी आणि आघाडी युतींच्या हालचालींमुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे मात्र निश्चित आहे। तर आपल्या प्रभागात कोणाला उमेदवारी मिळाली आहे आणि आपला प्रभाग कोणकोणत्या कामांपासून वंचित आहे आणि यानंतर कोणत्या उमेदवाराची मुलाखत पाहण्यासाठी आपण इच्छुक आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।